Hello friends, how are you? Fine. Okay. This is 11th lecture of topic Kingdom Animalia. And today we discuss about last class Mammalia. क्लास मॅमेलिया याला आपण मराठीमध्ये सस्तन प्राण्याचा वर्ग असं म्हणतो. सस्तन प्राण्याचा वर्ग. Actually this class is last class of this topic. Today we will complete this topic. So focus on this last article, class Mammalia. We see one by one points. Here first, mostly mammals are terrestrial. शक्यतो सस्तन प्राणी आपणाला आपल्या जमिनीवरती राहत असताना दिसून येतात. म्हणजे जास्तीत जास्त नियर अबाउट 90% mammals are found on our land. जमिनीवरती राहत असतात. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलंय mostly mammals are terrestrial, but there are so many exceptions. इथं मात्र अनेक नियमाला अपवाद आहेत. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर स्क्वारेल अँड मंकी, दे आर वेल अडॅप्टेड फॉर अर्बोरियल लाईफ. मंकी असेल, एप असेल, स्क्वारेल असेल, असे सतत झाडावरती आढळणारे आपणाला इतर मॅमेलियन सुद्धा दिसतील. इतर सस्तन प्राणी झाडावरती सतत राहत असताना आपल्याला दिसून येतील. द नेक्स्ट अनदर एक्झाम्पल, सम आर aquatic. पाण्यामध्ये सुद्धा नैसर्गिकरित्या राहत असणारे काही सस्तन प्राणी दिसतील. एक्झाम्पल व्हेल और डॉल्फिन. व्हेल किंवा डॉल्फिन सारखे ज्याला आपण फिश म्हणतो, ऍक्च्युली दीज आर मॅमल्स. ते सस्तन प्राण्याची एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे पाण्यातही सस्तन प्राणी सापडतो, झाडावरती सुद्धा सापडतो, जमिनीवरती तर आहेच आहे. अँड हिअर लास्ट मोस्ट इम्पॉर्टंट एक्सेप्शन इज बॅट, ज्याला आपण वटवाघळ म्हणतो. ऍक्च्युली दिस बॅट is well adapted for aerial life. पक्षासारखा हवेमध्ये उड्डाण करणारा हा प्राणी. ऍक्च्युली बॅट इज अ मॅमल. वटवाघळ हा सस्तन प्राणी. याचा अर्थ काय होणार? हिअर मॅमल्स आर फाउंड एव्हरीवेअर. दॅट इज सम आर टेरेस्ट्रियल, सम आर एरियल, सम आर अर्बोरियल, सम आर aquatic, like this. The next, mammary glands and uterus is present in female. Mammary gland ज्याला आपण ग्रंथी म्हणतो, ग्लँड म्हणजे ग्रंथी. mammary gland secrete milk after delivery or childbirth. डिलिव्हरी किंवा चाइल्डबर्थ झाल्यानंतर ज्या ग्रंथीपासून मिल्क सिक्रेशन होतं, that gland is called as a mammary gland. And here it is well developed in female but active after childbirth or delivery in female. Also in female there is a uterus, ज्याला आपण गर्भाशयाची पिशवी म्हणूया. This uterus is also present in female. थोडक्यात presence of uterus and presence of mammary gland, this is the most important characteristics of class Mammalia. The next, skin is covered by hairs or fur. Skin is covered by hairs. त्वचेवरती, अंगावरती केस असतात. And here in some animals skin is covered by thick hairs, that is nothing but fur. आपल्या अंगावरती
त्वचेवरती केस असतात. पण इतर प्राणी ज्याला आपण गोट म्हणतो, शीप म्हणतो, शेळी मेंढी, त्यांच्या अंगावरती खूप लोकर असते, घनदाट केस असतात. लोकर असते त्याला फर असं म्हटलं जातं. म्हणजे या पद्धतीने हेअर्स किंवा फर बोथ आर प्रेझेंट ऑन स्किन. दिस इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ क्लास मॅमेलिया. देन हिअर वॉर्म ब्लडेड ॲनिमल. आपण सस्तन प्राणी जे आहोत, ह्या सर्व सस्तन प्राण्यांचं रक्त हे कसं आहे, उष्ण रक्ताचे प्राणी आहोत आपण. उष्ण रक्ताचे वॉर्म ब्लडेड ॲनिमल, ज्याला होमिओथर्मिक असं म्हटलं जातं. वॉर्म ब्लडेड ॲनिमल. हार्ट इज मेड अप ऑफ 4 चेंबर्स. सर्व सस्तन प्राण्यांचं हृदय 4 कप्प्यांचं असतं. आउट ऑफ these 4 चेंबर 2 are auricles and remaining 2 are ventricles. हृदयाचे 4 कप्पे असतात, त्यातले 2 ऑरायकल्स आणि 2 व्हेंट्रिकल्स असे एकूण 4 कप्प्यांनी हृदय बनलेलं आपल्याला दिसून येईल. Then here respiration by lungs. आपण सर्व सस्तन प्राणी शक्यतो जमिनीवरती राहतो. साहजिकच जो काय श्वासोच्छ्वास करतो, ब्रीदिंग करतो किंवा पेशीपर्यंत रिस्पिरेशन करतो, इट इज विथ द हेल्प ऑफ लंग्स. फुफ्फुसांच्या मदतीनं, फुफ्फुसांच्या साहाय्यानं आपण रिस्पिरेशन करत असतो. द नेक्स्ट, लिम्स आर वेल डेव्हलप्ड. ऍक्च्युली आपला सुपर क्लास कोणता आहे? टेट्रापोडा. टेट्रा मीन्स 4, पोडा मीन्स लिंब और अपेंडेजेस, हातपाय. साहजिकच मॅमल्स हॅव ऑल्सो लिंब. सर्व सस्तन प्राण्यांना पाय, हात आहेत. अँड दीज लिम्स आर युजफुल फॉर वॉकिंग. पायांचा उपयोग चालण्यासाठी होईल. क्लाइम्बिंग, आपण जेव्हा झाडावरती चढतो चढण्यासाठी किंवा लोंबकळण्यासाठी किंवा झोका घेण्यासाठी या ठिकाणी हाताचा उपयोग होतो. ॲज वेल ॲज स्विमिंग, पाण्यामध्ये गेल्यानंतर पोहताना सुद्धा आपल्याला हाताचा उपयोग होतो. म्हणजे हाताचा आणि पायाचा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण उपयोग करू शकतो किंवा उपयोगात आणतो. Here mammals are mostly viviparous. सस्तन प्राणी शक्यतो अंडी घालत नाहीत. त्यांच्यामध्ये काय होतं? फर्टिलायझेशन इज इंटरनल. फर्टिलायझेशन फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये होतं आणि युटेरस मध्ये इम्प्लांटेशन होतं एम्ब्रिओचं म्हणजे गर्भाचं. युटेरस मध्ये वाढ होते अँड देन हिअर चाइल्ड बर्थ आणि नंतर मग चाइल्ड बर्थ होतो. त्याला म्हणायचं फर्टिलायझेशन इज इंटरनल. आणि विव्हिपॅरस म्हणजे अंडी न घालणारे प्राणी. पण आता इथं देयर इज वन एक्सेप्शन. प्रत्येक ठिकाणी नियमाला अपवाद असतो. या ठिकाणी देयर इज वन एक्सेप्शन, मोनोट्रिम्स. मोनोट्रिम्स नावाचा जो काय प्राणी आहे त्याच्यामध्ये जो काय प्राणी येतात मोनोट्रिम्स, दीज आर ऍक्च्युली एग्ज लेइंग एनिमल्स. हे मात्र अंडी घालणारे सस्तन प्राणी आहेत. अंडी घालणारा सस्तन प्राणी मोनोट्रिम्स. बाकीचे सर्वची सर्व सस्तन प्राणी कसे आहेत? विव्हिपॅरस म्हणजे अंडी न घालणारे प्राणी. हिअर पॅरेंटल केअर इज ऑल्सो शोन बाय मदर. शक्यतो सर्व सस्तन प्राण्यांच्या मध्ये बाळाला जन्म दिल्यानंतर त्याची आई त्याचं पालन पोषण संगोपन करते. त्याची वाढ आणि विकास होण्यासाठी आई काळजी घेते. या पद्धतीचं सर्वच सस्तन प्राण्यामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स असलेलं आपल्याला दिसून येईल. Then here corpus callosum and gyrus sulci are present.
that is nothing but development of सेंट्रल नर्वस सिस्टीम. याचा अर्थ ब्रेन म्हणजे मेंदू आणि स्पायनल कॉर्ड दोन्हीही अगदी व्यवस्थित त्यांची वाढ आणि विकास झालेला आहे. आणि मेंदूवरती ज्या घड्या सुरकुत्या असतात, मेंदूवरती ज्या घड्या सुरकुत्या जास्त प्रमाणात असतात, कॉल्ड एज ए गिरी और सल्काय. And here maximum number of giri and sulci are present on brain. It show here talency or talent in mostly human. आपल्या मानव प्राण्यामध्ये मानवी मेंदूवरती शक्यतो खूप घड्या सुरकुत्या असतात. याचा अर्थ माणूस जास्तीत जास्त इतर प्राण्यांच्या तुलनेत टॅलेंट आहे, हुशार आहे, म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स असलेलं आपल्याला दिसून येईल. देन हियर कॉर्पस कॅलोसम. इथं हा जो सेरेब्रम असतो, इट डिवाइड्स इनटू 2 सेरिब्रल हेमिस्फियर. इथल्या मेंदूच्या मोठा भाग जो आहे, बरोबर मधून एक खाच पडते. राईट सेरिब्रल हेमिस्फियर, लेफ्ट सेरिब्रल हेमिस्फियर असे 2 भाग पडतात. उदाहरणार्थ घ्यायचं म्हणजे समजा हे अशा पद्धतीने असेल, राईट सेरिब्रल हेमिस्फियर, लेफ्ट सेरिब्रल हेमिस्फियर, ही मध्ये लॉन्जिट्युडिनल फिशर असेल. and these 2 cerebral hemisphere connect with each other with the help of a like this. इथं मध्यभागी अगदी थ्रेडनं धाग्यानं शिवल्यासारखं एकमेकांना कनेक्ट केलं जाईल. दॅट पार्ट इज कॉल्ड एज ए कॉर्पस कॅलोसम. याला कॉर्पस कॅलोसम असं म्हटलं जातं. याच्या साहाय्यानं राईट सेरिब्रल हेमिस्फियर आणि लेफ्ट हेमिस्फियर सेरिब्रल हेमिस्फियर एकमेकांना असा कनेक्ट होतो. याला कॉर्पस कॅलोसम असं म्हटलं जातं. and here this corpus callosum and number of giri sulci घड्या सुरकुत्या ह्या ब्रेन वरती दिसतात. this is most important characteristics of here class mammalia. एक्झाम्पल आपल्याला खूप देता येतील. मंकी, डॉंकी, ह्यूमन, लायन, टायगर, स्क्वारेल, बॅट, व्हेल, डॉल्फिन, कित्येक आपल्याला एक्झाम्पल देता येतील. सस्तन प्राण्याची खूप आपल्याला एक्झाम्पल देता येतील. या पद्धतीनं ही महत्वाची लक्षणं, ठळक वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण पाहिले आहेत. आर यू गेटिंग दिस? या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. तरी सुद्धा एक 5 मिनिटांमध्ये मी नेमकं आपण काय शिकलो थोडक्यामध्ये आढावा घेतो आणि मग या ठिकाणी हा टॉपिक संपेल. ऍक्च्युअली द नेम ऑफ टॉपिक इज किंगडम एनिमलिया. सो वी फोकस ऑन most important 2 articles. One is non-chordates, another one is chordates. पाठीचा कणा नसलेले, पाठीचा कणा असलेले अशा 2 स्वतंत्र डिव्हिजन्स मध्ये प्राण्यांचा अभ्यास केला. नॉन कॉर्डेट्स मध्ये आपण किती फायलमचा अभ्यास केला? 9 फायलम. पहिला फायलम पोरीफेरा, एक्झाम्पल सायकॉन. सेकंड फायलम Cnidaria, example Hydra. The next phylum Ctenophora. बरोबर आहे? The next phylum Platyhelminthes. Next Aschelminthes. Next Annelida, Arthropoda, Mollusca, Echinodermata. असे टोटल 9 फायलम्स आपण अभ्यासले. प्रत्येकाचे कॉमन कॅरेक्टर्स आपण पाहिले. प्रत्येकाचं कमीत कमी एक स्पेसिफिक एक्झाम्पल आपण स्टडी केला. 9 फायलम्स पाहिल्यानंतर 10वा फायलम कोणता पाहिला?
फायलम हेमिकॉर्डेटा. हेमिकॉर्डेटाला आपण काय म्हटलं? इट इज नायदर नॉन कॉर्डेट नॉर कॉर्डेट. तो नॉन कॉर्डेट पण नाही, कॉर्डेट पण नाही. इट इज ए कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट. तो दोन्हींच्या मधला दुवा आहे. हेमिकॉर्डेटा म्हणजे आपण काय म्हटलं? डेव्हलपमेंट ऑफ हाफ नोटोकॉर्ड. थोडासा नोटोकॉर्ड डेव्हलप झालाय म्हणून तो 10वा आपण पाहिला फायलम हेमिकॉर्डेटा. त्याचं एक्झाम्पल कोणतं पाहिलं होतं? बेलॅनोग्लोसस. देन नेक्स्ट 11th 11वा फायलम आपण कोणता पाहिला? फायलम कॉर्डेटा. या फायलम कॉर्डेटा मध्ये पुन्हा आपण 3 सब फायलम्स पाहिले. 3 सब फायलम्स कोणते? पहिला युरोकॉर्डेटा, दुसरा सिफेलोकॉर्डेटा आणि तिसरा व्हर्टिब्रेटा. युरोकॉर्डेटा, सिफेलोकॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा हे 3 सब फायलम्स फायलम कॉर्डेटाचे आपण अभ्यासले. त्यातला तिसरा महत्त्वाचा कोणता होता? सब फायलम व्हर्टिब्रेटा. त्याच्या पुन्हा डिव्हिजन्स पडल्या, अग्नाथोस्टोमेटा आणि ग्नाथोस्टोमेटा. त्या डिव्हिजन ग्नाथोस्टोमेटा मधले आपण 2 सुपर क्लास पाहिले. पहिला सुपर क्लास कोणता? पायसेस, म्हणजे थोडक्यात मत्स्य वर्ग म्हणूया. आणि दुसरा सुपर क्लास कोणता? टेट्रापोडा. टेट्रापोडा हा दुसरा सुपर क्लास. त्यातला पहिला सुपर क्लास पायसेस, त्याचे 2 क्लास पडले. त्यातला पहिला खॉन्ड्रिक्टिस, दुसरा ऑस्टिक्टिस. या दोन्ही मधला आपण फरक स्पष्ट करून पाहिलेला आहे. दोन्ही मधला तुलनात्मक आपण अभ्यास केला. क्लास खॉन्ड्रिक्टिस आणि क्लास ऑस्टिक्टिस मधला. नंतर सुपर क्लास टेट्रापोडा, त्याचे पुन्हा आपण वर्ग पाहिले. पहिला क्लास कोणता? अँफिबिया, दुसरा रेप्टिलिया, तिसरा एव्स आणि चौथा मॅमेलिया. या पद्धतीनं 1 बाय 1 असे 4 महत्वाचे क्लास सुपर क्लास टेट्रापोडा मधले आपण अभ्यासले. म्हणजे या पद्धतीनं या ठिकाणी हा टॉपिक स्टडी केलेला आहे आणि जितका सोपा करून तुम्हाला सांगता येईल, समजून सांगता येईल, या पद्धतीनं आपण एक्सप्लेन केलेलं आहे. आता एखादं सॅम्पल म्हणून एक्झाम्पल घेऊया. सिस्टमॅटिक पोझिशन म्हणजे क्लासिफिकेशन, मराठीमध्ये वर्गीकरण कसं तयार केलं जातं. एखादं एक्झाम्पल घेऊया. समजा ह्यूमन, आपलं क्लासिफिकेशन लिहिताना काय लिहिणार? तर पहा या ठिकाणी आपलं क्लासिफिकेशन किंगडम ॲनिमलिया. किंगडम ॲनिमलिया. फायलम काय लिहिणार? फायलम कॉर्डेटा. सब फायलम व्हर्टिब्रेटा. सब फायलम व्हर्टिब्रेटा. Then next डिव्हिजन. डिव्हिजन काय येणार? ग्नॅथोस्टोमेटा. ग्नॅथोस्टोमेटा. Then next सुपर क्लास. सुपर क्लास. सुपर क्लास कोणता येणार? टेट्रापोडा. टेट्रापोडा. Then class Mammalia. Class Mammalia. Then genus Homo. आपलं जीनस कोणता आहे? होमो.
Then species. Sapien. या पद्धतीनं आपलं सिस्टमॅटिक पोझिशन, ज्याला वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन म्हणतो, या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. किंगडम ॲनिमलिया, फायलम कॉर्डेटा मीन्स प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड, सबफायलम व्हर्टिब्रेटा प्रेझेन्स ऑफ व्हर्टिब्रल कॉलम, डिव्हिजन ग्रॅथोस्टोमेटा मीन्स जॉर्ज प्रेझेंट, सुपर क्लास टेट्रापोडा मीन्स प्रेझेन्स ऑफ लिम्ब, क्लास मॅमेलिया, यातलं कोणतंही एखादं कॅरेक्टर तुम्ही त्या ठिकाणी सांगायचं, जीनस होमो आणि स्पेसीज सेपियन. म्हणजे या पद्धतीनं असं वर्गीकरण तुम्हाला करता आलं पाहिजे. यातला कोणताही ॲनिमल असो, मग तो क्लास मॅमेलिया मधला असो, अँफिबियन्स मधला असो, रेप्टेलिया मधला असो, एव्हड्स मधला असो, या पद्धतीनं क्लासिफिकेशन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. आय होप यू अंडरस्टँड अबाउट दिस टॉपिक. इज इट क्लिअर? ओके, थँक यू.